हे लेक्चर फर्स्ट आहे, झालंय आपलं, तरी पण मी पुन्हा एकदा रिवाइज करतो फक्त उत्तर देण्यासाठी. ओके, ठीक आहे. नाव यू टेल मी द नेम ऑफ द लाईफ प्रोसेसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एनीवन, तुम्ही उत्तर देऊ शकता, तुमचा आवाज येणार नाही याच्यामध्ये, डोंट वरी. हा, नेम ऑफ द लाईफ प्रोसेसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. अच्छा अच्छा, ठीक आहे. सेल डिव्हिजन. हा, सेल डिव्हिजन इज ऑल्सो लाईफ प्रोसेस. हा, सेल डिव्हिजन इज ऑल्सो लाईफ प्रोसेस. ओके. हा, अनदर. हा, रेस्पिरेशन. राईट, अनदर इज रेस्पिरेशन. अगेन एक्सक्रीशन. एक्सक्रीशन. ओके, एक्सक्रीशन. अगेन व्हाट? डायजेशन. ओके, ठीक आहे, डायजेशन. ठीक आहे. सो दीज आर द लाईफ प्रोसेसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स which are responsible to live any living organism. ओके, कोणताही ऑर्गॅनिझम जिवंत राहण्यासाठी आपल्याला या लाईफ प्रोसेस गरजेच्या आहेत. ही सेल डिव्हिजन जी लाईफ प्रोसेस आहे याबद्दल आपण या चॅप्टर मध्ये काय स्टडी करणार आहोत. ठीक आहे, हे तर तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे, जस्ट फक्त रिवाइज साठी आपण एकदा रिवाइज करून घेतलं. रेस्पिरेशन ही प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण ऑलरेडी शिकलेला आहे. याच्यामध्ये नवीन कोणी आहे का? तू नवीन आहेस का? अगोदर होतास, गेल्या रविवारी होतास? नव्हतास तू? हा, तेच म्हटलं, चेहरा वाटला नवीन. चला लक्ष द्या. रेस्पिरेशन इज द लाईफ प्रोसेस विच गिव्स अस एनर्जी. ओके, दिस रेस्पिरेशन ऑकर्स इन द 3 steps. That is, first is glycolysis. First is glycolysis. Second one, Krebs cycle. And third one, electron transfer chain. This respiration occurs in 3 steps. That is glycolysis, Krebs cycle, and electron transfer chain. Okay. Now see here, what happen in the glycolysis? The glucose is oxidized step by step to form pyruvic acid. Now you can see here, the glucose is the example of carbohydrate. Glucose is the example of carbohydrate. It undergoes glycolysis, म्हणजे या कार्बोहायड्रेटचं ग्लायकोलिसिस झालं आणि it forms pyruvic acid. This process is called glycolysis. Clear? The formation of pyruvic acid from the carbohydrates, this is also called glycolysis. Clear? Now after that, this pyruvic acid get convert into acetyl coenzyme A, and then this acetyl coenzyme A enters into Krebs cycle. Okay, हे झालेलं आहे सगळं, म्हणून मी थोडंसं डायरेक्ट घेतोय, डीप मध्ये नाही घेतलं. आणि क्रेब सायकल झाल्याच्या नंतर द लास्ट इज एटीसी, ज्याला आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन म्हणतो. राईट, आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये काय होतं, जेवढे काही वर NADH2 तयार झालेले होते, NADH2 आणि काय FADH2 जेवढे काही तयार झाले, तर यांचं ट्रान्सफॉर्मेशन होतं कुणामध्ये? ATP मध्ये होतं. किती ATP तयार होतात तिथं? एका NADH2 पासून किती? 3 ATP तयार होतात, आणि एका FADH2 पासून 2 ATP तयार होतात. हे आपण शिकलेलं आहे. राईट, ठीक आहे. हा, त्याच्यानंतर ठीक आहे, कार्बोहायड्रेट्स हे कधी कामाला येतात? म्हणजे आपण जेवण केलेलं आहे, आपण जेवण केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज प्रोड्यूस होतो. ठीक आहे, जो कार्बोहायड्रेट आहे त्या टाइमाला. पण समजा आपण जेवण केलेलं नाही, ऍट दॅट टाइम काय होईल, आपल्या शरीरामध्ये काही लिपिड्स असतात. ठीक आहे, फॅट्स म्हणतो आपण त्याला, लिपिड्स असतात. मराठी त्याला स्निग्ध पदार्थ म्हणतात, मराठी कोणी असेल तर. मग हे लिपिड्स असतात, यांचं रूपांतर फॅटी ऍसिड्स मध्ये केलं जातं. यांचं रूपांतर कोणामध्ये होतं? फॅटी ऍसिड्स. अगेन तीच प्रोसेस होते, फॅटी ऍसिड कन्वर्ट केले जातात ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये, आणि पुढची प्रोसेस सेम होते. आणि जर समजा लिपिड्स ही आपल्या बॉडीमध्ये नसतील, म्हणजे चरबी नसेल आपल्या बॉडीमध्ये, तर त्या टायमाला प्रोटीन्स काम करतात. प्रोटीन्सचं ट्रान्सफॉर्मेशन अमिनो ऍसिड्स मध्ये केलं जातं. मग हे अमिनो ऍसिड्स कन्वर्ट केले जातात ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये, आणि पुन्हा तीच प्रोसेस कंटिन्यू होते. ऍट द लास्ट मोमेंट आपल्याला जी काही एनर्जी भेटणार आहे ही एटीपीच्या फॉर्म मध्ये भेटते. कोणत्या फॉर्म मध्ये?
एटीपीच्या फॉर्म मध्ये भेटते. आणि किती एटीपी मिळतात इथं? 38. एरोबिक रेस्पिरेशन असेल, जर रेस्पिरेशन एरोबिक असेल तर आपल्याला किती भेटतील? 38. आणि जर रेस्पिरेशन अनएरोबिक असेल तर आपल्याला किती एटीपी भेटणार आहे? 2 एटीपी आपल्याला काय तिथे मिळणार आहेत. ठीक आहे, त्या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी शिकलेल्या आहेत. नाउ द नेक्स्ट, यानंतर पुढचा जो पॉइंट आहे पहा, अनएरोबिक रेस्पिरेशन. हे पण आपलं झालेलं आहे, जस्ट आपण रिवाइज करतोय, 5 मिनिटांमध्ये रिवाइज होऊन जाईल. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय शिकलं? अनएरोबिक रेस्पिरेशन ऑकर्स इन 2 स्टेप्स. पहिल्यांदा सांगा मला, अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणायचं कशाला? Yes, the respiration in which oxygen do not participate, okay, or does not participate. That respiration is called as the anaerobic respiration. This is the anaerobic respiration. तर याला आपण काय म्हणू शकतो? अनएरोबिक. हे अनएरोबिक रेस्पिरेशन आहे. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन occurs in 2 steps. That is, first is glycolysis. And the second one is fermentation. ठीक आहे, सेकंड फर्मेंटेशन असतं. मग इथे तुम्हाला एका फ्लो चार्ट मध्ये दिलेलं आहे, ते आपण पाहू शकतो. फ्लो चार्ट मध्ये काय केलंय? ग्लुकोजचं पहा, ग्लायकोलिसिस होतं आणि पायरुविक ऍसिड तयार होतं. इथं पण तेच तयार झालं, इथं पण तेच तयार झालं. फक्त पायरुविक ऍसिड जे आहे, आता याच्यावरती पुढचं सगळं डिपेंड असतं. पायरुविक ऍसिड तयार झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी फर्मेंटेशन ही प्रोसेस घडते, त्यालाच आपण अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. मग पहा, पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन झालं आणि जर अल्कोहोल तयार झाला तर ते कोण करणार आहे? ईस्ट करणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन करून अल्कोहोल तयार करण्याचं काम कोण करतं? ईस्ट करत असतं. ओके, इन दिस वे पायरुविक ऍसिडचं पुन्हा फर्मेंटेशन होऊन डिफरंट प्रोडक्ट म्हणजे विनेगर आणि विटॅमिन्स असे जे पदार्थ आहेत वेगवेगळे, हे तयार करण्याचं काम कोण करतात? व्हेरियस मायक्रोब्स. त्यांचे नावं नाही सांगितले, भरपूर आहेत. मग कुणाकुणाचं नाव घ्यायचं म्हणून व्हेरियस मायक्रोब्स लिहिलं आहे. त्याच्यानंतर आहे पहा, पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन केलं जातं आणि त्याच्यापासून लॅक्टिक ऍसिड तयार होतं. हे लॅक्टिक ऍसिड तयार करण्याचं काम कोण करतं? एकतर इरिथ्रोसाइट्स म्हणजे त्याला रक्तपेशी म्हणतो आपण, आरबीसी. इरिथ्रोसाइट्सचं दुसरं नाव आहे आरबीसी. आरबीसी जे असतात तर तांबड्या रक्तपेशी मराठीतून म्हणतो आपण त्याला. हे काय करतात? आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ऍसिड तयाराचं काम करतात. जेव्हा आपण व्यायाम करतो, एक्सरसाइज करतो, व्यायाम करत असताना आपल्या शरीरामध्ये काय होतं? हे जे इरिथ्रोसाइट्स असतात, ऑक्सिजन कमी पडतो, कारण आपण व्यायाम करत आहे म्हणजे आपल्याला ऑक्सिजनची जास्त गरज पडते. ऑक्सिजन कमी पडल्यामुळे इरिथ्रोसाइट ऑटोमॅटिक अनएरोबिक रेस्पिरेशन करतात आणि आपल्या बॉडीमध्ये काय तयार करतात? लॅक्टिक ऍसिड तयार करतात, ज्याच्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो, फटीग फील होतं. फटीग म्हणजे थकवा, ठीक आहे, फटीग फील होतं. आणि मसल सेल सुद्धा तेच करतात, लॅक्टिक ऍसिड तयार करायचं काम करतात. हा पण पार्ट आपण पाहिलेला आहे. इन दिस रेस्पिरेशन ओनली 2 ATPs आर फॉर्मड. किती एटीपी तयार होतात इथं? 2च एटीपी तयार होतं. सो नाव सेकंड, नेक्स्ट पहा. इथं काही क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला, तुम्ही आन्सर येत असेल तर सांगू शकता. पहा क्वेश्चन काय? हाऊ मेनी एटीपी आर फॉर्मड इन एरोबिक रेस्पिरेशन? हाऊ मेनी एटीपी? हाऊ मेनी? अनएरोबिक म्हटलं का मी? सॉरी. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये किती एटीपी तयार होतात? आता शिकले किती होतात? 2 एटीपी. तर पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. ओके, ठीक आहे. नाउ द नेक्स्ट, त्यानंतर पुढे आहे पहा, नेम ऑफ द प्रोसेस विच पार्टिसिपेट इन द एनर्जी प्रोडक्शन. त्या प्रोसेसचं नाव सांगा, लाईफ प्रोसेसचं, जी एनर्जी प्रोडक्शन मध्ये पार्टिसिपेट करते. कोणती? एक्सक्रिशन आहे का? नाही. कंट्रोल आहे का? नाही. रेस्पिरेशन? यस, respiration is the process which participate in the energy production. Okay, now the last question is name of the glycolysis is, म्हणजे glycolysis another name काय आहे? EMP pathway. EMP pathway का म्हणायचं याला? Because this process is discovered by 3 scientists. Name is Emden Meyerhoff आहे ना? Meyerhoff Parnas. These 3 scientists who discovered this process, that's why this process is also known as EMP pathway. हे आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे. छान. ओके, आता लेक्चर 2 म्हणजे आता हे आपण आजचं शिकणार आहोत. ओके.